ओबीसी आरक्षणाची झोपडी उद्ध्वस्त करणाऱ्या या सरकारला आपला आवाज त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बारामतीला आपण ज्या बारामतीमधून हे बेकायदा आंदोलन चालवलं गेलं, ज्या बारामतीमधून मनोज जरांगेंना रसद पुरवली गेली, त्याच बारामतीकरांच्या बारामतीमध्ये उद्याच्या 5 तारखेला आपल्याला सकाळी 10 वाजता मोर्चा काढायचा आहे. आता बातमी आहे सर्वसामान्यांसाठी झालेल्या मोठ्या आणि महत्त्वपूर्ण घोषणांची. राज्य मंत्रिमंडळाची काल महत्त्वाची बैठक पार पडली. मंत्रिमंडळानं घेतलेल्या निर्णयानुसार श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांगांना मिळणाऱ्या रकमेमध्ये थेट 1000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसंच पुणे मेट्रोवरील बालाजीनगर बिबवेवाडी या 2 नवीन स्थानकांना मंजुरी देण्यात आली आहे. पुणे लोणावळा रेल्वेच्या 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेला गती देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. राज्य मंत्रिमंडळाची काल महत्त्वाची बैठक पार पडली आणि या मंत्रिमंडळानं घेतलेल्या निर्णयानुसार श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांगांना मिळणाऱ्या रकमेमध्ये थेट 1000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर पुणे मेट्रोवरच्या बालाजीनगर आणि बिबवेवाडी या 2 नवीन स्थानकांना मंजुरी देण्यात आलेली आहे. तसंच पुणे लोणावळा रेल्वेच्या 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेलाही गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बातमी सिंधुदुर्गातून आहे. सिंधुदुर्गच्या कुडाळ नगरपंचायतीमध्ये भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या 8 पैकी 6 नगरसेवकांचं निलंबन करण्यात आलंय. या 6 नगरसेवकांची शिवसेनेच्या कार्यक्रमात उठबस असते. शिवाय त्यांनी भाजपच्या कार्यक्रमांकडे पाठ फिरवल्याचं म्हणत जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी या नगरसेवकांना निलंबित केलंय आणि त्यामुळे सिंधुदुर्गामध्ये महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे अशा प्रकारची कोणतीही कारवाई केली नसल्याचं आमदार निलेश राणेंनी म्हटलंय. त्यांनी अधिकृत सांगितलेलं आहे का? तुमच्या समोर सांगितलंय? नाही, किंवा त्यांच्या सोशल मीडियाच्या कुठल्या त्यांच्या हँडलवर आलेलं आहे. मग अधिकृत नसेल तर मी उत्तर द्यायला बांधील नाही. अधिकृत असेल तर सांगा, मी 100% उत्तर देतो. भाजप खासदार नारायण राणेंना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नारायण राणेंना शस्त्रक्रियेसाठी जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. नारायण राणे यांच्यावरती आजच शस्त्रक्रिया होणार आहे. नागपूर जिल्ह्यातील बाजारगावजवळ सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनी